शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत वस्तुस्थिती स्पष्ट केली. चंडाळे म्हणाले की ठराविक कालावधीत मी नियमितपणे कामावर हजर होतो, मात्र काही कालावधीसाठी माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्या काळात मला नियमानुसार निलंबन भत्ता देखील मिळत होता. या संदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रे महापालिका प्रशासनाकडून मिळवून ती पत्रकार परिषदेत सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झालेला नाही, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला संदीप ताटे, दादासाहेब जगताप, आनंद फारसे, स्वप्नील मस्कर, आबासाहेब जगताप तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. एकूणच प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर स्पष्टीकरण देत महेंद्रभाऊ चंडाळे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. माझं नाव महेंद्र चंडाळे. मी 2001 साली महापालिकेमध्ये लाडपागी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती मिळाली. त्यानंतर 2005पर्यंत मी कामावर रुजू होतो. 2005ला मला निलंबित करण्यात आलं एका गुन्ह्यामध्ये माझं नाव आल्यामुळे. आणि त्यानंतर मी जामीनवर असताना उदरनिर्वाह निधी म्हणून शासनाची जी तरतूद आहे या निलंबित कर्मचाऱ्यांना ती दिली जाते, ती देण्यात येत होती. त्याचा कालखंड हा 2006 ते 2013 फेब्रुवारीपर्यंतचा आहे. तोपर्यंत मी कोणत्याही राजकीय पदावर किंवा कोणत्याही राजकीय संघटनेत नव्हतो. त्यानंतर 2013 फेब्रुवारीनंतर मला कोणत्याही प्रकारचा निधी देय झालेला नाही आहे किंवा दिलेला नाही आहे. तसा पूर्ण रेकॉर्ड मी महापालिकेतनं माहिती अधिकारातून मिळवलेला आहे. आणि त्यानंतर मी राजकीय पदावर काम करत असताना मी महापालिकेच्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये पण नगरसेवकसाठी उमेदवारी लढवलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीनं या सांगली नगरीसाठी सेवा करणारा मी एक सेवाचारी. संस्थेत असताना प्रामाणिक मी सेवा केलेली आहे. संस्था सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एका राजकीय संघटनेत काम करत असताना मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझ्या मनात कुठलीही खोट किंवा पाप नाही आहे. म्हणून आजची प्रेस घेऊन परवा लागलेल्या बातमीचा मी आज रोजी खुलासा करत आहे. मी कोणत्याही पगाराची चोरी केलेली नाही आहे. मी कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं महापालिकेतनं कोणत्याही प्रकारचा निधी घेतलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं महापालिकेच्या काही आडमुठे धोरणाला मी प्रत्येक वेळी विरोध करून त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. जर मला तिथनं काही मिळत असतं तर कदाचित मी अशा काही गोष्टी केल्या नसत्या. हे त्याचा सक्षम पुरावा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला की मागच्या 2 वर्षामध्ये आपण कृष्णामाईसारखा चांगला महोत्सव या ठिकाणी साजरा करू शकलो. या सगळ्यामुळं माझी झालेली सांगली नगरीतली प्रतिमा पाहता कुणाच्या तरी मनामध्ये द्वेषभावना आली आणि त्याला आधारित हे माझ्या विरुद्ध कटकारस्थान करून माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी केलं गेलेलं हे षडयंत्र होतं. आणि खऱ्या अर्थानं त्याचे सक्षम पुरावे आज रोजी आपल्या सर्व पत्रकार बंधूंसमोर, सांगलीकरांसमोर मी ठेवत आहे. खऱ्या अर्थानं मी काहीही चुकीचं वागलेलो नाही. आणि जर पुढं जाऊन पुढं जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर या राजकीय पदाचा सुद्धा आज रोजी मी राजीनामा द्यायला तयार आहे. महापालिकेच्या हातेन्याय चौकशीलाही मी सामोरे जायला तयार आहे. जर उद्याला वाटलं, माझ्या कुटुंबियाला वाटलं, तुमच्यासारख्या सहकार्यानं वाटलं की मी त्या महापालिकेत पुन्हा रुजू होऊन त्या ठिकाणी तेच सफाईचं काम केलं पाहिजे तर मी ती सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज होत आहे. पुन्हा सज्ज होऊन काम करायला तयार आहे. कारण आयुष्यात येऊन सगळं होता येतं, एक सफाई कर्मचारी होता येत नाही. कारण लोकांकडून होणारा मान अपमान सहन करून लोकांना सेवा देणारी जमात म्हणजे ही सफाई कर्मचारी आहेत. आणि त्याचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर तुम्हाला मुघल काळापासून तर आत्तापर्यंतचा हिंदुत्वासाठी त्याग करणारा, बलिदान करणारा सगळ्यात मोठा समाज म्हणून हा सफाई कर्मचारी वर्ग आहे. लक्षात घ्या. ज्या त्या महान लोकांनी त्याग केला, बलिदान दिलं, त्या थोरत्वाला गेले. परंतु आमच्या पूर्वजांनी त्या काळी हिंदुत्वासाठी केलेला बलिदान ते आज तगायत आम्ही भोगत आहोत. आणि माहीत नाही की पुढं आणि किती भोगावं लागेल. आणि या माध्यमातून मला एक महापालिकेला सांगणं असेल की ज्या पद्धतीनं चुकीच्या वागणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर तुम्ही ही कारवाई केली, त्याच पद्धतीनं महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे काही चुकीचं आपल्या महापालिकेमध्ये घडतंय त्याच्यावर पण तुम्ही त्वरित कारवाई करावी. कारण ती जी काही स्थावर मालमत्ता ते वापरतात, ते सफाई कर्मचारी क्वार्टर्स म्हणून ज्या ठिकाणी राहत आहेत त्याचा ते घरभाडा स्वरूपात त्यांच्या पगारातून कपात होते आणि परत त्यांच्याकडून घरपट्टीही वसूल केली जाते. ती अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. कारण एकाच मालमत्तेसाठी 2 प्रकारचे कर घेणे हे कोणत्याही कायद्यामध्ये योग्य नाही आहे.
आणि त्या लोकांवर होणारे अन्याय, त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. कारण लाडपागे समितीच्या योजनेचा एकच या ठिकाणी प्रयत्न आहे की ह्या लोकांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे. जर तुम्ही आर्थिक उन्नतीच त्यांची खोडीत काढला तर सामाजिक होणार नाही, शैक्षणिक होणार नाही. खऱ्या अर्थाने या सगळ्यावर आपण योग्य तो निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.